काल मी बसमधून ट्रॅव्हल करत असताना मी 11:15 वाजता ड्रायव्हरला सांगितलं की मला वॉशरूमसाठी कुठेतरी गाडी थांबव. त्याने 12 वाजता एका ठिकाणी गाडी थांबवली, पण बोलला लेडीज के लिए कुछ नहीं कर सकते इधर, तर तुम्हाला कंट्रोल करावं लागेल. तर त्याने 1:45 वाजता किणी टोल नाक्याजवळ गाडी थांबवली. आणि यामध्ये ड्रायव्हरची चूक काहीच नव्हती, कारण त्याला कुठे तसे वॉशरूमच मिळत नव्हते जिथे तो गाडी थांबवू शकत होता. त्याने सांगितलं की टोल नाक्यानंतरच्या वॉशरूमच सेफ आहे, तुम्ही तिथे जाऊ शकता. जेव्हा मी हे सेफ वॉशरूम बघितले तेव्हा माझ्याकडे शब्दच नव्हते, कारण त्यांचा जो मेन डोअर होता तो सुद्धा तुम्ही लॉक करू शकत नव्हता आणि आतमधले डोअर हे काहीसे असे होते. आज महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला आम्ही हायवेने ज्यावेळेला फिरत असतो, रात्रीच्या वेळेला लाईट बंद करायला लागतात गाड्यांचे, कारण आमच्या महाराष्ट्रामधल्या घरातल्या आमची आबरू तिथे रस्त्यावरती हायवेवरती बसलेल्या असतात शौचालयाला. 67 वर्ष झाली ह्या स्वातंत्र्य मिळून या देशाला, आणि 54 वर्ष झाली हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होऊन आम्ही बाथरूम नाही देऊ शकलो, आम्ही शौचालय नाही देऊ शकलो. हे सगळ्या जणांनी रगड पैसे कमवलेत, आपापल्या प्रॉपर्ट्या उभ्या केल्या, सगळ्या काही गोष्टी केल्या, पण समाज तिथेच. आम्हाला रोजच्या गरजा आम्हाला अजूनपर्यंत पूर्ण काही करता आल्या नाहीत. भविष्यातली स्वप्न कोणती पाळणार आहोत आम्ही?